नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण ज्या गावात आलो ते गावाचं नाव आहे सुभाषवाडी, तालुका जिल्हा जळगाव. कृष्णा व्हॅली ॲग्रोटेक पुणे या कंपनीतर्फे मी सरसं शेतकऱ्यांचं स्वागत करतो. आणि माझं नावाचं मी तुम्हाला प्रथमतः परिचय करून देतो. कृष्णा व्हॅली ॲग्रोटेक पुणे फील्ड ऑफिसर म्हणून दीपक महाजन. आपण सरांच्या पपईसाठी आपण बरेचसे सरांनी आपले प्रोडक्ट वापरलेले आहेत कृष्णा व्हॅली कंपनीचे, आणि आज त्यांचा अनुभव आपण जाणून घेणार आहोत. आणि प्रथमतः त्यांचं आपण नाव जाणून घेऊया आणि आलेला आपले जे प्रोडक्ट वापरलेले आहे व्हायरससाठी त्यांचा अनुभव आपण जाणून घेऊया. दादा नमस्कार, तुमचं नाव? नमस्कार, माझं नाव डॉक्टर वसंत भगवान भोई, गाव? राहणार जळगाव. परंतु माझं क्षेत्र सुभाषवाडी शिवारामध्ये 4 एकर क्षेत्र आहे आणि त्याच्यामध्ये मी पपईचं उत्पादन केलेलं आहे, म्हणजे घेण्यासाठी लागवड केलेली आहे. बरं दादा, आता तुम्ही कृष्णा व्हॅलीचा अमृत रिबॉन आणि बायोसिल किती ml पंपासाठी वापरलं होतं? रिबॉन वापरलं 50 ml आणि बायोसेल वापरलं 50 ml. तर तुम्हाला व्हायरससाठी काय फरक जाणवला? अगोदर आपल्या प्लॉटवर किती टक्के व्हायरस होता आणि आता काय वाटतोय? अगोदर आपल्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरसचं प्रमाण दिसलेलं होतं आणि ज्या झाडांवर व्हायरसचं प्रमाण दिसलं त्या झाडांवर 50-50 मिली या हिशोबाने आम्ही फवारणी केली, तेव्हा बरेचसे झाडं आमचे रिकवर झाले आणि आज ते झाडं अगदी व्यवस्थित सुस्थितीत उभे आहेत. बरं, तर अमृत रिबॉन आणि बायोसिल तुम्ही किती वेळेस स्प्रे घेतला, जवळपास किती? अमृत रिबॉर्न आणि बायोसिल आम्ही हा 3रा स्प्रे होता माझा. बरं, 3दा स्प्रे करून तर व्यवस्थित त्याच्यामध्ये तुम्हाला व्हायरस इन्फेक्शन कसं वाटलं? म्हणजे गेलं का एकदम म्हणजे क्लीन झाड काहीतरी का? व्हायरस इन्फेक्शन बरंचसं गेलं, म्हणजे पुष्कळसं क्लीन झालं तर जवळपास. व्हायरससाठी तुम्हाला एक नंबर रिझल्ट आलेला आहे. हो, व्हायरससाठी रिबॉर्नचा अगदी छान रिझल्ट तर मिळालेला आहे. कृष्णा व्हॅलीचे बरेचसे आपण पण प्रोडक्ट वापरले, ते कसे वाटले तुम्हाला? कृष्णा व्हॅलीचे सगळे प्रॉडक्ट मी वापरलेले आहेत, तर आपण एकदम अतिशय छान. बरं, तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जे पपई करणारे जे शेतकरी असतात त्यांना लिपकर व्हायरसचा काही प्रादुर्भाव असतो किंवा जनरली जो व्हायरस असतो, तर त्यावर तुम्ही काय सांगू इच्छितात? कोणतं प्रोडक्ट तुम्ही सजेस्ट करणार शेतकऱ्यांना? लिप कर्ल व्हायरससाठी रिबॉर्नचाच वापर शेतकऱ्यांनी करावा आणि आपलं त्याच्यासोबत बायोसिल. आणि त्याच्यासोबत बायोसिल आणि रिबॉर्न हे दोघं जर तुम्ही घेतले तर त्याचा रिझल्ट अतिशय उत्कृष्ट मिळतो आणि आपल्या शेतातील व्हायरसचं प्रमाण हे खूप म्हणजे कमीच होतं. बरं, अजून काय वाटतं तुम्हाला आपल्या प्रोडक्टबद्दल वगैरे असं? प्रॉडक्टबद्दल माझ्या काही पपईची वाढ होत नव्हती, काही पपईची वाढ झाली नव्हती, त्यासाठी मी फॉस्फोविडी असे अनेक प्रकारची औषधी मी कृष्णा व्हॅलीची वापरली. धन्यवाद. झाडं घ्यायला पुढे घेतून चालतं तटून चालतं हे झाड ते तुम्ही बोलले ते चालू राहील आता.